महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावतीत माणुसकीची हत्या, महाविद्यालयीन तरुणीवर 5 नराधमांचा पाशवी बलात्कार, बाणखेडा जंगलात क्रूरतेचा कळस, तिच्या मित्राला बांधून चित्रीकरण करत केला अत्याचार। अमरावती शहरालगतच्या भानखेडा फाटा परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला आणि तिच्या मित्राला गाठून 5 नराधमांनी हायवानियत दाखवली, मित्राला बेदम मारहाण करून बांधली आणि तरुणीवर अत्याचार केला। धक्कादायक म्हणजे या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही चित्रित केला। मात्र अमरावती पोलिसांनी सिंघम स्टाईलने चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात 5ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत। 28 मार्चच्या रात्री 8 वाजता पीडिता मित्रासोबत मोपेडने परतत असताना अज्ञात नराधमांनी त्यांना अडवले, बळजबरीने जंगलात फरफटत नेत आरोपींनी पैशासाठी मित्राला रक्तबंबाळ केले। पीडितेने जवळ असलेले पैसे देऊनही एका नराधमाने अत्याचार केला, तर इतरांनी त्याला साथ दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्रभर जंगल पिंजून काढले। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। या प्रकरणी सामूहिक बलात्कार आणि लुटीचा गुन्हा दाखल असून पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिला आहे। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अमरावती।